एव्हरीवन, वेलकम बॅक टू पूनम पवार ब्लॉग्स. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ट्रॅव्हल सिरीज मध्ये. माझा मुंबई ते दांडेलीचा जो प्रवास आहे बाय रोड तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर इथे मी कुठे राहत आहे, इथे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी, हे सगळं या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका, ही सिरीज पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. मुंबईच्या गर्दीतून निसर्गाच्या कुशीत आपण निघालोय दांडेलीच्या दिशेने. ॲडव्हेंचर, सुशेगात स्टे आणि धमाल यांचं फुल पॅकेज म्हणजे ही ट्रिप असणार आहे. पोचायला साधारणतः 10-12 तास, 550 किलोमीटरचा प्रवास NH48 ने सुसाट करणार आहोत. स्टारबक्स भी है यहाँ पे. ट्रिप ही फूड प्लाझा शिवाय अधुरी आहे. त्यामुळे खालापूर टोलनाक्याला आल्यानंतर आम्ही टीम हॉटल्समध्ये एक ब्रेक घेतला. तिथे आम्ही छोटे छोटे टीम बेट्स खाल्ले आणि त्यानंतर कॉफी पिली आणि तिथून आम्ही निघालो ते पुढच्या दिशेने. पण आम्ही आता इथे घेणार आहोत पुढे ब्रेक, म्हणजे प्रवासाला आपल्याला लागणार आहे ब्रेक. आणि हा आहे आमचा फर्स्ट ब्रेक. आम्ही पुण्याला हॉल्ट घेतलेला आहे 4 तासाच्या प्रवासानंतर मुंबईवरून. आणि इथून आम्ही नेक्स्ट डे मॉर्निंग निघणार आहोत दांडेलीच्या दिशेने. इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आता आम्ही निघालेलो आहोत ते पुण्यावरून. सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि इथून टोटल 9 hours 38 minutes दाखवत आहे आपल्या डेस्टिनेशनला. सो लेट्स गो. दांडेलीला जायचे 2 मार्ग आहेत, एक NH48 आहे आणि एक मुंबई गोवा महामार्ग आहे. बट आम्ही प्रेफर केलं की NH48 नेच आपण जाऊ. सकाळी आम्ही लवकर निघालेलो त्यामुळे ब्रेकफास्ट नव्हता केलेला. आता आम्ही हॉल्ट घेतला कैलास भेळ फूड कोर्टमध्ये आणि इथे आम्ही त्यांचे काही स्पेशालिटी होती जसं की पोहा, उपमा, शिरा आणि मिसळ हे आम्ही ऑर्डर केला. पुण्याहून 411 किलोमीटरचा प्रवास आमचा दांडेलीच्या दिशेने चालू होता. पण लंच कुठे करायचा हे आमच्या डोक्यात फिक्स होतं, त्यामुळे तो लोकेशन मी सेट केला आणि आम्ही निघालो ते कोल्हापूरच्या दिशेने. इस बड़े का डिफरेंट स्टेट है, ये कसाबदार का स्पेशलिटी है. देखो यार, इट्स सो किलिंग. बिना बल्ब से मल्टीटास्किंग. आता आम्ही नेक्स्ट स्टॉप घेणार आहोत ते कोल्हापूरला देहातीमध्ये. ॲक्च्युली आम्हाला हॉटेल परक जे आहे ते रेकमेंड केलेलं आमच्या फ्रेंड्सनी. बट झालं असं आहे की ती 45 मिनिट्सची डिटोर आहे आणि 45 मिनिट्स एवढं आज तरी शक्य नाही असं वाटतंय. आणि फायनली आम्ही एंटर केलं ते म्हणजे कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूरला आम्ही आमच्या प्लॅनमध्ये आणला ट्विस्ट. चला, तुमच्या बऱ्याच जणांच्या रेकमेंडेशनने आम्ही हॉटेल परकला लंच करायला आलेलो आहे. आणि लंच पोटभर केल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बघू शकता स्क्रीनवर 178 किलोमीटरचा प्रवास अजूनही बाकी आहे. आणि आपण निघालेलो आहोत ते बेळगावच्या दिशेने. आणि इथे आपण महाराष्ट्र बॉर्डर सोडली. हा जो रूट आहे इथे आपण NH48 सोडून NH748 या रूटला येतो. आणि हा जो आहे हा बेळगावच्या दिशेने जाणारा रोड आहे, बेळगाव सिटीच्या दिशेने. आणि तिथून मग आपण पुढे जाणार आहोत ते दांडेलीकडे. बनकुंडा
साधारणतः आता संध्याकाळचे 6-6:30 वाजत आलेले आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहोत. मला आई नेहमी म्हणत असते कुठल्या त्या कोपऱ्यात जाऊन तू होमस्टे शोधत असतेस, आणि खरंच मला पण आश्चर्य वाटत होतं हे कुठे आलोय आपण. पण बघा कुठे आपण स्टे बुक केलाय ते. तर मंडळी हा असणार आहे आमच्या पुढच्या 4 दिवसांचा स्टे. आम्ही या प्रॉपर्टीमध्ये, जिचं नाव आहे सॉल्युट्यूड, तिथे स्टे करणार आहोत. तर या प्रॉपर्टीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, लोकेशन देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओव्हरऑल जी प्रॉपर्टी आहे ती एकदम टॉप नॉच मेंटेन केलेली आहे. क्लीनलीनेस A1 आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. कौलारू घरामध्ये अगदी आपल्या घरात आल्याचा अनुभव इकडे मिळतो. सिटीच्या हसल लाईफमधून आपण स्लो लाईफ जगण्याचा आनंद आणि अनुभव इथे तुम्ही घेऊ शकता. तर इथे तुम्हाला बेसिक फॅसिलिटीज आहेत, जसे की कटलरीज वगैरे अवेलेबल आहे. इथे तुम्ही कुक वगैरे काय करू शकत नाही. त्यासाठी जे आहे तुम्हाला जे प्रॉपर्टीचे ओनर्स आहेत ते तुम्हाला फूडसाठी वगैरे तुम्हाला हेल्प करतील. इकडे जवळच धाबा किंवा रेस्टॉरंट्स आहे जिथे होम कुक फूड पण मिळतात. ज्या गावातून देखील ते तुम्हाला फूड अरेंज करून देतात. तर तुम्हाला घरगुती जर जेवण हवं असेल तर ते देखील तुम्हाला इथे मिळतं. ही जी स्पेस आहे बाहेरची ही खूपच छान आहे. इथे थंडगार वातावरण आहे, कारण बाजूलाच नदी असल्यामुळे त्या नदीची थंडगार हवा इथे येते. नेताजी की पूछ सरदार आ गए, सरदार आ गए. वो बिगड़ाल बच्चा वो अपने दे दो. तर मंडळीचं नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही ब्रेकफास्टला ऑर्डर केलेलं ते म्हणजे घावणे, चटणी आणि बटाट्याची भाजी. या भागामध्ये घावणे म्हणजे कोकणात घावणे म्हणतात, बट या भागात त्याला पोळ्या म्हणतात. तर मंडळी यानंतर आम्ही निघणार आहोत ते दांडेली एक्सप्लोअर करायला. पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. मुंबई ते दांडेलीपर्यंतचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल, जर माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. हा होमस्टे देखील जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि पुढच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजसाठी दांडेलीमध्ये काय काय एक्सप्लोअर करू शकतो हे पाहण्यासाठी पूनम पवार व्लॉग्सला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट.